अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला जोरदार सुरुवात करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। बारागाव नांदूर येथे आयोजित सभेत बोलताना तनपुरे यांनी केके रेंज परिसराच्या बाहेर तब्बल 7,000 एकर जमीन दारुगोळा निर्मिती प्रकल्पासाठी संपादित करण्याचा सरकारचा दावा असल्याचा गंभीर आरोप केला। तर या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा झाल्याचा दावा करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की मी सभागृहात असेन तर या प्रकल्पासाठी 1 फूटही जमीन जाऊ देणार नाही। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रा दरम्यान तनपुरे यांनी मतदारांची भेट घेत थेट संवाद साधत भावनिक आवाहन केले। ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून राहुरीच्या प्रश्नांना विधानसभेत आवाज देण्यासाठी आहे असं ते म्हणाले। तर या विधानामुळे राहुरीमध्ये राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांना अधिकच उधाण येण्याची शक्यता असून येत्या काळात निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र पाहावयास मिळणार आहे। आपल्या समोर त्या ठिकाणी आलेलो मित्रांनो, एखाद्या मानवाला जर काही वाणी नसेल तर भविष्यामध्ये काय काय होऊ शकतं याची मला आपल्याशी थोडीशी चर्चा करायची। आपल्या हा परिसर आपल्या बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटामधली काही गावं ही केके रेंजच्या आरक्षणाला बाधित आहेत। दर 5 वर्षांनी त्याचं नोटिफिकेशन निघतं, आपल्या काळजामध्ये धस्स होतं, जमिनी कोणी तिथं घेणार। आता एक नवीन संकट तिथं उभा राहून पाहतंय। केके रेंजच्या जे काय आरक्षण आहे त्याच्या पुढं माझ्या माहितीप्रमाणे एक शिर्डीला दारुगोळा निर्मिती करण्याची फॅक्टरी त्या ठिकाणी उभं राहणार आहे। आणि हा दारुगोळा म्हणजे आपल्या फटाकड्याचा दारुगोळा नाही। आपण टीव्हीवरती इराण अमेरिकेचे युद्ध बघत असाल तो दारुगोळा, तो साठवणूक करण्यासाठी या केके रेंजच्या क्षेत्राबाहेरची जमीन 7,000 एकर जमीन ही रक्षा मंत्रालयाला देण्यासंदर्भात या राज्य सरकारच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवलेलं आहे। ते पत्र देखील आमच्याकडे रोज वेळ आम्ही बोलत नाही। या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांचं पत्र माझ्याकडे आहे। त्यांनी सांगितले की अॅम्युनिशन पार्क म्हणजे थोडक्यात दारुगोळा संदर्भातले साठवणूक असेल कारखाने की त्या संदर्भातल्या सुविधा असलेलं क्षेत्र या केके रेंजच्या क्षेत्राच्या बाहेर म्हणजे जे केके रेंज आहे ते आहेत त्याच्या पुढे बाहेर 7,000 एकरचं क्षेत्र हे महाराष्ट्र सरकार हे केंद्रातल्या रक्षा मंत्रालयाला द्यायला तयार आहे अशा आशयाचं पत्र या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे। माझा प्रश्न या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कायम सगळे प्रकल्प आल्यावरती या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जमीन का द्यावी? 7,000 एकर क्षेत्र आहे ते विस्थापित त्या ठिकाणी शेतकरी होणार आहेत। या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी इथं स्थानिक कोणाला विचारणा केली का की अरे बाबा इथं काय तुमचे प्रपंच कसे उघड्यावर पडतील? आधीच केके रेंजच्या सावटाखाली आम्ही जगतो, वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी येऊ घातले, प्रकल्प बनवले, पण इथला शेतकरी कसा विस्थापित होईल? बिचारे आमचे मूळ ग्रामीणातील प्रकल्पग्रस्त असतील, विद्यापीठातले प्रकल्पग्रस्त असतील, उपोषण करून त्या ठिकाणी नोकऱ्या अजून त्यांना मिळत नाही आणि आता इथं हे आणखीन 7,000 एकराचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची वेळ या तालुक्यावर येण्याचा धोका आणि दारुगोळ्याचा प्रकल्प म्हणजे काय साधा सोपं नाही। उद्या काय झालं तर मोठं काय झालं तर आपल्या तिकडे नांदूरला देखील जीवाला धोका होऊ शकतो अशा प्रकारचा प्रकल्प। पण या तालुक्याला आता कोणी वाई राहिलेलं नाही, कोणी यावर टिचकुले मारायला काय रावडीतली जमीन कुठे घ्यायची घ्या, रावडीत घ्या। ते आमचे राहुरी शिंगणापूर रेल्वेचा देखील त्या ठिकाणी प्रकल्प उघडला। आमचे उमरे, देसवंडी, तमनरा, कडा, पिंपरी, अवघड, ब्राह्मणीतले शेतकरी सगळे बागात जमीन आहेत, सगळे बागात जमीन आहेत ती त्या ठिकाणी अक्वायर होणार। सुरेश चेन्नई मार्गाचं लोकांना वाटलं लई कोटीमध्ये समृद्धी महामार्गासारखे पैसे मिळतील, त्याचे काय तेवढे किंवा पैसे मिळणार नाहीत। या तालुक्याला आता हा जर या
दारूगोळ्याचा प्रकल्प आपल्या दारावर त्या ठिकाणी येऊ शकतो. कदाचित तुमचंही गाव जाईल की नाही मला माहित नाही काय, इथल्या पाटापर्यंत असं म्हणतात. पण या राज्याचे मंत्री असं पत्र केंद्र सरकारला पाठवतो का त्याला माहिती इथं तालुक्याला आता काय कोणी संघर्ष करणं, इथं काय नेतृत्व त्या ठिकाणी कदाचित नाहीये, राज्याच्या विधानसभेमधलं या तालुक्यातलं नेतृत्व नाहीये. पण एक गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो. निवडणुकीला अजून वेळ आहे. आपल्या सर्वांशी विचारविनिमय केल्यावरती जर या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा जर मला काम करण्याची संधी मिळाली तर या राज्याच्या उद्योग मंत्र्याला इथून सांगतो 1 इंच जमीन या राहुरी तालुक्यातल्या मी घेऊन येणार नाही. 1 इंच जमीन. एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी.